ज्या खूप पर्सनल गोष्टी आहेत, बट मला वाटतं की मी शेअर कराव्या कोणासोबत. ऑलविन तू लाईफमध्ये काहीच करू शकत नाही, अशी एक वेळ परिस्थिती होती. बट बोलतो ना, त्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं की कधीच हारायचं नाही, कधीच मागे वळायचं नाही. तर त्यांची ती प्रेरणा घेऊन मी इतका पुढे गेलो की 2013 मध्ये मी माझी स्वतःची अकॅडमी स्टार्ट केली. हॅलो, मी धनश्री. द सोशल बफर पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. कोळी डान्स असो वा लावणी, दिंडी डान्स असो वा गोंधळ, लेझिम डान्स असो वा पोवाडा, तर कधी हिप हॉप, कंटेम्पररी, बेली डान्स अशा अनेक डान्स फॉर्म्समध्ये निपुण असलेले धडाडीचे कोरिओग्राफर, डान्सर, ॲक्टर, एका मोठ्या डान्स अकॅडमीचे सर्वेसर्वा आणि सोशल मीडियावर राज करणारे एक फेमस नृत्य दिग्दर्शक. चला तर मग सज्ज व्हा मिस्टर ऑलविन पाटील यांना भेटण्यासाठी. हाय, मी ऑलविन पाटील आणि तुम्ही मला बघत आहात द सोशल बफर चॅनल. सर, मला सांगा, तुमच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या तुमच्या प्रवासात, म्हणजे कोरिओग्राफर, डान्सर, ॲक्टर, रील स्टार, तर हा प्रवास तुमचा कसा होता? कोरिओग्राफर, रील स्टार म्हणण्यापेक्षा सर्वात पहिली सुरुवात मी करेन की एक चांगला व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न माझ्या फॅमिलीने केला आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट मी माझ्या फॅमिलीला देईन. फॅमिलीमध्ये काही अपवाद असतात, तर त्या पद्धतीनेच माझी आई माझ्यासाठी अपवाद होती की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी मला तिने कधीच म्हणजे सपोर्ट नव्हता केला. कारण की प्रत्येकाच्या आईला वाटतं की मुलाने काहीतरी असं करावं की जे समाजाला आवडावं, आणि आपण अशा क्षेत्रामध्ये आहोत की त्या क्षेत्राला जास्त करून लोक वेगळ्या नजरेने बघतात. राईट. तर आता ॲज अ कोरिओग्राफर आणि ॲज अ डान्सर मला वाटतं की हे क्षेत्र खूप पवित्र आहे आणि तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्या क्षेत्रात कसे वागतात, कसे लोकांना तुम्ही हँडल करता. डेफिनेटली. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे बघायला गेलं तर माझे फॅमिली बॅकग्राऊंडच सर्व आर्टिस्ट आहेत. माझे आजोबा सुरुवातीपासून नाटकामध्ये काम करायचे. माझे वडील नाटकामध्ये काम करायचे, तर थिएटर आर्टिस्ट होते. त्यांचं सर्वात फेमस नाटक होतं तरवा. तरवा नाटकामध्ये ते भटजीचं कॅरेक्टर करायचंय की जो खूप गाजला होता. अच्छा. आणि त्या नावाने लोक त्यांना ओळखायचे. तर त्यानंतर मी वयाच्या मला वाटतं एक 5 वर्षापासूनच या क्षेत्रात उतरलो आणि सर्वात पहिले शाळेमध्ये मी नेहरूजींचा रोल केला होता आणि त्यांची स्पीच दिली होती. तर त्या स्पीचसाठी मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं आणि आय होप सो की तिथूनच माझी सुरुवात झाली. त्यानंतर मग फॅमिलीमध्ये माझी आत्या होती, ती माझी नेहमी मेकअप करायची आणि मेकअप करताना म्हणजे असं नाही की मेल कॅरेक्टर असायचं. मी प्रत्येक वेळी साडी, ड्रेस, लहान असल्यामुळे घरातला एक सर्वात छोटा आणि कलाकारच होतो पहिल्यापासून, दिसायला स्मार्ट, त्याच्यामुळे मग मुलगीच बनवायचे. तर ते कॅरेक्टर असल्यामुळे मग मी नंतर हळूहळू विचार केला की मी कथ्थक करू. तर कथ्थक करायला मी सुरुवात केली. तर वैशम पायन म्हणून होते जे मला सगळ्यात पहिले गुरु म्हणून भेटले. अच्छा. तर गुरु म्हणता येईल कारण की आपल्याला मार्ग दाखवणार आपला गुरुच असतो. त्यांनी मला माझ्या पहिल्या परफॉर्मन्सने ओळखलं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि हा वेगळं करू शकेल. तर त्याने मला ऑफर दिली की माझ्या शो मध्ये येत जा, तुला मी इतके पैसे देत जाईन परफॉर्मन्ससाठी. तर त्यावेळी मी लहान होतो, आय गेस मी 6वी-7वीला असेल. त्याच्यानंतर मी घरात विचारलं की मी जाऊ का त्यांच्याकडे. तर पप्पांची तर परमिशन होती कारण की पप्पा त्या क्षेत्रामध्येच होते. मम्मीला ते आवडत नव्हतं, त्याच्यामुळे मग ते स्टॉप झालं. सरांकडे मी मला वाटतं हार्डली 2 शो केले असतील. सरांना आता आठवण असेल की नाही माहिती नाही, मला सरांचा चेहरा सुद्धा आठवण नाहीये. त्यांच्याकडे 2 शो झाले. त्याच्यानंतर असाच प्रवास सुरू राहिला. शाळेमध्ये मी कधी भाग घेतलाच नाही, कधीच नाही. एक मला वाटतं 9वीला मी चिक्क मोत्याची माळ ते गाणं केलं होतं. तर त्या गाण्याच्या प्रॅक्टिसला मी गेलो पण कधीच स्टेजवर उतरलो नाही. तर त्यानंतर आज जी परिस्थिती आहे, आज जे मला लोक बघतात प्रत्येक चॅनलवरती, प्रत्येक नवीन गाण्यामध्ये, मराठी कुठलंही गाणं आलं तर त्यात कोरिओग्राफीसाठी सगळ्यात पहिले नाव असतं ते ऑलविन पाटील.
येस. आता ते ऑफिशियल झालंय आणि ऑल्विन पटेल ऑफिशियल या नावाने आम्हाला सर्व ओळखतात. नक्कीच नक्कीच. माझी पूर्ण टीम आहे. हं. तर त्या प्रवासामध्ये असताना मी सिरियल्स केल्या, खूप साऱ्या सिरियल्स केल्या. नावं मला लक्षात नाही आहेत, पण त्याच्या अगोदर मी एक फिल्म केली आहे. राम त्या फिल्मचं नाव आहे. औरंगाबाद फिल्म फेस्टिवलमध्ये तिला नामांकन मिळालं होतं आणि त्यात मी मुसलमान कॅरेक्टर केला होता, मुक्याचा रोल केला होता. ओके. तिथून मे बी सुरुवात झाली असेल माझ्या ॲक्टिंगची. त्यानंतर गुंडा पुरुष देव, लक्ष्मी असे सरस्वती, एकापेक्षा एक रियालिटी शोमध्ये पण जाऊन आलो आहे. बरेच असे मराठी प्लॅटफॉर्म मला मिळाले. हिंदीकडे जाण्याचा कल होता, परंतु महाराष्ट्रीयन असल्यामुळे मराठी मातीकडे जाण्याचं मी ठरवलं आणि आजपर्यंत तुम्ही जर माझा इन्स्टा हँडल चेक केला तर 99% गाणी मराठी आहेत. ओ, व्हेरी प्राऊड ऑफ यू सर. तर त्या 99% गाण्यामधले मराठी गाण्यामध्ये युनिक कोरिओग्राफी करणारा कोरिओग्राफर म्हणून आहे. त्याच्यामुळे आज आमचे जवळजवळ 3 लाखापार आमचे फॉलोअर्स आहेत आणि त्या फॉलोअर्स सोबतच माझ्या सगळं ते क्रेडिट माझ्या टीमला आहे. ॲक्च्युली मी अगोदर शाळेमध्ये डान्स शिकवायचो. 2013ची गोष्ट आहे. तिथे मी अकॅडमी स्टार्ट केली. तर एका मुलाची फी तिथे 100 रुपये होती. तर 100 रुपये फी घेत असताना माझ्याकडे जवळजवळ 800 स्टुडंट होते. 800 स्टुडंटमध्ये मी 400-400च्या बॅच केल्या. 400-400च्या बॅचमधून 400ची पूर्ण बॅच एक माझ्याकडे होती आणि एक 400ची माझी एक पार्टनर होती, त्यांच्याकडे मी सोपवली. तर तेव्हापासून माझ्याकडे ती मुलं आजपर्यंत शिकतात आहेत आणि आज तुम्हाला जे प्रत्येक गाण्यामध्ये दिसतात आहेत ती तीच मुलं आहेत. अमेझिंग. त्यांची फी 100 रुपये होती आणि आज देखील ती फी 100 रुपये. तर आज 11 वर्षाचा प्रवास मी त्यांच्यासोबत केला आहे. त्यांना लहानपणापासून मोठे होईपर्यंत बघितलंय. अच्छा. ते आता ग्रॅज्युएट झालेत सर आणि मी खूप खुश आहे की माझ्याकडे म्हणजे ही टीम मिळाली आहे. असं बोलेन की गुरु म्हणजे शिष्य पण कधी कधी गुरु बनून जातो. तर माझे जे शिष्य आहेत ना त्यांनीच मला शिकवलं. आज माझी अकॅडमी उभी आहे फक्त त्यांच्या. वाव वाव, अमेझिंग सर. त्यांच्याबद्दल बोलावं कमीच आहे, कारण की आम्ही एका शाळेमध्ये हॉलमध्ये प्रॅक्टिस करायचो. आय थिंक तुम्हाला माहिती असेल. अगोदर आपली भेट अगोदर झालेली आहे. हॉलमध्ये मी डान्स शिकवायचो. तिथे शिकवत असताना त्या हॉलच्या खिडकीमधून आज जिथे आपला स्टुडिओ आहे ती जागा दिसायची. तर मुलं ना त्या खिडकीमधून रोज मला म्हणजे हात दाखवून करायचे की सर इथे आपला क्लास कधी होणार, रोज विचारायचे. साधारणतः मला 3 वर्ष त्यांनी विचारलं. 4थ्या वर्षी मी ठरवलं की क्लास करायचा तर इथेच. तर त्यानंतर आम्ही सुरुवात केली. खूप मेहनत घेतली. ॲक्च्युली करिअरचं 100% योगदान मी माझ्या डान्सला दिलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आजही लोकांना माहिती आहे की मी जॉबला आहे. मी जॉब पण करतोय. जॉब करून मी माझा बिझनेस करतोय. बिझनेस नाही म्हटलं तर ही माझी हॉबी आहे. बिझनेसकडे मी कमी बघतो. माझी आवड आहे आणि जगण्यासाठी मी डान्स करतो. येस. तर आज त्या खूप छान 11 वर्षानंतर आम्ही अकॅडमी ओपन केली इथे. म्हणजे आज इथल्या अकॅडमीला 5 वर्ष झाली आहेत. ते सगळं क्रेडिट त्या मुलांमुळे आहे. तर ते एक प्रकारचे माझे गुरुच आहेत. वाव वाव. सर, डान्सच्या प्रांतात तुम्ही स्वतःचे असे तुमचे अस्तित्व निर्माण केलेत आणि स्वतःची अशी अप्रतिम शैली निर्माण केलीत. तर त्यामागे तुमचे प्रेरणास्थान नेमके कोणते होते? माझे प्रेरणास्थान म्हटलं तर माझे वडीलच आहेत. कारण की लहानपणापासून त्यांना मी थिएटर करताना बघतोय आणि त्यांच्याकडूनच ती ऊर्जा आली मला की पुढे काहीतरी करावं. मम्मीचा विरोध असताना सुद्धा ते मला गपचूप कुठल्याही कार्यक्रमात सादरीकरणासाठी पाठवायचे. तिथून मी पहिल्या नंबरचा क्रमांक घेऊन यायचो. त्यानंतर मम्मी तरी ती खुश नसायची, कारण की तिला ते क्षेत्र आवडतच नव्हतं. पण पप्पा खुश होते. ते मला प्रत्येक वेळेस खूप सपोर्ट करायचे आणि आजपर्यंत त्यांनी सपोर्टच केलेला आहे. तर ज्यावेळी ते माझ्यासोबत होते त्यावेळी मी खूप स्ट्रॉंग होतोच. म्हणजे त्यांनी मला प्रत्येक गोष्ट फेस करायला शिकवली. कधीही मागे हटायचं नाही आणि कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी शिकवलं. जे आहे ते बोलून टाकायचं, मनात काहीही ठेवायचं नाही, समोरच्याला स्पष्टपणे सांगायचं.
ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी हे सगळं शिकवल्यानंतरच मी हे सगळं प्राप्त करू शकलो. तर माझी एनर्जी त्यांच्याकडूनच आली आहे. 2011 मध्ये ती एनर्जी खूप डाऊन झाली, कारण की 2011 मध्ये त्यांचं निधन झालं. ते आम्हाला सोडून गेले. त्यावेळेस मी कॉलेजला होतो. त्यानंतर म्हणजे असं वाटलं की बॅकबोन निघून गेला. ऑलविन तू लाईफमध्ये काहीच करू शकत नाही, अशी एक वेळ परिस्थिती होती. 2011 मध्ये ॲक्च्युली ते 3 वर्ष बेडवर होते. 3 वर्ष त्यांना कॅन्सर होता. 3 वर्ष ते बेडवर होते. त्यानंतर मी त्यांचं एकट्याने 3 वर्ष सांभाळ केला, कारण की त्यांच्या जवळ सुद्धा कोण जात नव्हतं. घाबरायचं जायला. मी म्हणायचो चल होईल तर काय, मला होईल. तर मी त्यांची अंघोळ करायचो. म्हणजे खूप पर्सनल गोष्टी आहेत, बट मला वाटतं की मी शेअर कराव्या कोणासोबत. 3 वर्षानंतर त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर मी खूप खचलो होतो की मी लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. बट बोलतो ना, त्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं की कधीच हरायचं नाही, कधीच मागे वळायचं नाही. तर त्यांची ती प्रेरणा घेऊन मी इतका पुढे गेलो की 2013 मध्ये मी माझी स्वतःची अकॅडमी स्टार्ट केली. ती 2024 पर्यंत अजून तशीच आहे. तीच मुलं माझ्याकडे आहेत. माझ्याकडे जास्त मुली आहेत, तर पालकांचा मी विश्वास जमा करू शकलो का त्या मुली माझ्याकडे आजपर्यंत आहेत, लहानपणापासून आजपर्यंत. कारण की एका मुलीला सांभाळणं, मी त्यांना मुलींसारखंच सांभाळलं. तर प्रत्येक पालकाने माझ्यावर ट्रस्ट केलं. आणि हे आय थिंक माझ्या पप्पांमुळेच शक्य असेल, कारण की त्याने मला जे शिकवलं तेच मी पुढे केलं. आणि आज ते माझ्यासोबत जरी नसले तरी पण आठवणीत आहेत, आणि त्यांच्यामुळे आम्ही आज इथे. अच्छा, खूप भावनिक प्रसंग होता सर हा. सर, तुमच्या जीवनातील डान्सशी रिलेटेड एखादा अविस्मरणीय प्रसंग किंवा किस्सा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. डान्स रिलेटेड किस्से तर खूपच आहेत. तर त्याच्यातला एक माझ्यासाठी खूप स्पेशल आणि मी कधीच न विसरू शकणारा किस्सा की गुरुपौर्णिमा माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस असतो. स्पेशल दिवस एवढ्यासाठी असतो कारण की तो दिवस मी कुठेच जात नाही. तो एक दिवस मी फक्त माझ्या मुलांसाठी देतो. तो माझ्या फॅमिलीसाठी पण देत नाही. मी त्या दिवशी अक्षरशः घराच्या बाहेर पण जात नाही. त्या दिवसाची वाट मी वर्षभर बघतो असं म्हटलं तरी चालेल. कारण की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी वेट करतो की मी माझ्या क्लासमध्ये कधी येतो. कारण की दरवर्षी, आज 11 वर्ष झाले, गुरुपौर्णिमेला प्रत्येक वर्षी मला नवीन नवीन सरप्राईज मिळाले. मुलांनी प्रत्येक वर्षी वेगवेगळं माझ्यासाठी काय काय केलं आहे. वा. मुलांकडे काय आहे काय नाही याच्यापेक्षा त्यांच्याकडे एक असा गुरु आहे की ते माझे गुरु बनलेत. तर हे वेगळं आहे माझ्यासाठी. 12 वर्ष त्यांनी खूप, म्हणजे 10 वर्ष त्यांनी खूप केलं माझ्यासाठी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पेशली. आता लास्ट इयर गुरुपौर्णिमा झाली, तर त्यावेळी म्हणजे मला ते खूप हार्ट टचिंग होतं. त्यांनी जे माझ्यासाठी केलं, त्याने सगळ्यात पहिले माझं वेलकम केलं. वेलकम झाल्यानंतर मला वाटलेलं की बलून्स लावले असतील, फुलांनी सजवलं असेल, नटराजची पूजन असेल, ते जे दरवर्षी मी करतो, आवर्जून करतो, त्या पद्धतीनेच काहीतरी असेल असं मला वाटलेलं. परंतु मी जेव्हा क्लासमध्ये एंटर केलं तर फुलांनी पूर्ण क्लास सजवलेला होताच. तर मी समोर बघितलं की त्यांनी एक मोठं असं प्लेट ठेवली होती. त्या प्लेटमध्ये पाणी होतं, फ्लॉवर्स होते. त्यांनी मला चेअरवर बसायला सांगितलं. मला ॲक्च्युली मग कळलं नाही की एक्झॅक्टली काय करतात त्यात. मला वाटलं वेगळं काहीतरी आहे. तर त्यांनी मला त्याच्यामध्ये पाय ठेवायला सांगितलं नंतर. तर मी नकार दिला त्यांना की हे बघा, मी इतका मोठा नाही झालोय की तुम्ही माझे पाण्याने पाय धुणार. इतका मी मोठा मुळीच झालेलो नाही. कारण की माणूस हा लाईफमध्ये शिकत असतो आणि मरेपर्यंत तो शिकतच असतो. त्याच्यामुळे अक्षरशः मी रडलो त्या दिवशी. म्हणजे मला अश्रू अनावर झाले. त्यांनी माझे पाय पाण्याने धुतले. मला ॲक्च्युली ते खूप म्हणजे वेगळंच वाटलं. मला घरी गेल्यानंतर आईने सुद्धा म्हटलं की यार तू किती लकी आहेस यार, तुला हे सगळं मिळतंय. तर मी तिथेही माझे डोळ्यात पाणी आलं. तर म्हणजे मम्मीने मला बोललं, इतक्या वर्षात ती कधी बोलली नव्हती मला की तू हे काय करतोस, लोक काय बोलतील, डान्स का करतोस. बट त्या दिवशीचा व्हिडिओ आम्ही पोस्ट केला यूट्यूबला.
तर बऱ्याच जणांचे मला मेसेज आले, मी स्टेटस टाकले, बऱ्याच जणांनी मला रिप्लाय केले की यू आर द लकीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तर त्या दिवशी मला वाटलं की मी पैसे कमवले की नाही माहिती नाही, पण मी मुलं कमवली जी खूप अनमोल आहेत. खरंच खरंच. हा किस्सा माझ्या लाईफमधला खूप हार्ट टचिंग आहे आणि नेहमी लक्षात आहे. अच्छा, मस्त. ऑल्विन सर, कोणत्या कोणत्या पुरस्कारांनी तुम्हाला आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे हे आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला खूप आवडेल. पुरस्कारांची यादी तर खूप मोठी आहे. ऑफकोर्स. लहानपणापासूनच मी पुरस्कार घेत आलेलो आहे. तर गावापासून सुरुवात झाली. गावामध्ये तुर्भे गावाचा बेस्ट कोरिओग्राफर म्हणून, त्यानंतर नवी मुंबईचा बेस्ट कोरिओग्राफर, त्यानंतर प्रत्येक कोरिओग्राफरमध्ये पण कॅटेगरीमध्ये द मोस्ट बेस्ट कोरिओग्राफर म्हणून मला नावाजलेलं आहे नवी मुंबईमध्ये. माननीय शरद पवार साहेबांच्या आता मला पुरस्कार मिळाला होता, सर्वोत्कृष्ट रील स्टार पुरस्कार. क्या बात आहे. कारण की रील्स स्टार तर आहेच मी मुळात, कारण की 3 लाख फॉलोअर्स आहेत रील्सवर आणि कोरिओग्राफी माझी युनिक असते. तर त्यांनी बेस्ट कोरिओग्राफर म्हणून मला अवॉर्ड दिला. साहेबांसोबत आम्ही पहिल्यांदा भेटलो तिथे. साहेबांनी प्रश्नच नाही आम्हाला बोललेत की तुम्ही खूप छान काम करतायत. आणि त्याच्या 1 महिन्यानंतर अशी संधी मिळाली की साहेबांचा वेलकम करण्यासाठी माझा ग्रुप होता. ओ कमाल. तेव्हाही मला साहेबांनी आणि दादांनी म्हटलं की तू तोच आहेस ना पुरस्कार घेतलेला. मी म्हटलं सर तुमचा वेलकम करायला मिळाला आम्हाला आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. नवी मुंबईमध्ये वेलकम करण्यासाठी आमची इंडिया टीम आली. इतक्या मोठ्या व्यक्तींकडनं पुरस्कार घेतला मी. आणि त्यामध्येच एक मोठी अजून व्यक्ती आहे राजसाहेब ठाकरे, ज्यांच्या रील स्टार पुरस्कारमध्ये आमचं नामांकन झालं. नामांकन झालं असताना त्यांनी आवर्जून मला म्हटलं की तुमचा डान्स ग्रुप आहे का, तर डान्स तुम्ही घेतात का. तर मी बोललो हां सर. बोलतो तुमचे रील्स आम्ही बघत असतो सतत. तर अमित ठाकरे साहेबांना मी बाहेरच भेटलो. भावासोबत आमची भेट झाली. भाऊ त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी म्हटलं की नवी मुंबईमध्ये कोरिओग्राफर तूच आहेस ना. तर मग तेव्हा पण मला बरं वाटलं की नवी मुंबईमध्ये चला म्हणजे आमचं नाव कुठेतरी आहे. तर इतके मोठे मोठे व्यक्ती आमचे रील्स बघतात आणि आम्ही लोकांना म्हणजे खुशी पसरवतोय, म्हणजे सगळे खुश असतात ते रील बघून, हॅपी होतात. आमच्यासाठी तेच खूप मोठं आहे. सर, तुमच्या मते आजकालच्या तरुण पिढीमध्ये डान्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन कशा प्रकारचे होत आहे? समाज प्रबोधनाची सुरुवातीची व्याख्या आणि आत्ताची व्याख्या खूप फरक आहे. कारण की मला एक किस्सा आठवतो की जेव्हा मी शाळेमध्ये कोरिओग्राफी करायचो, इंटर स्कूल डान्स कॉम्पिटिशन आम्ही करायचो आणि त्या कॉम्पिटिशन्समध्ये नेहमी आम्ही पार्टिसिपेट करून आपल्या मराठी कल्चरला आम्ही प्राधान्य द्यायचो. त्याच्यामध्ये मी फोक डान्स जास्त प्रेझेंट करायचो. तर ते करत असताना एक दिवशी महापौर चषक म्हणून स्पर्धा आली होती. तर त्या स्पर्धेत जाण्यास आम्ही ठरवलं. 1 महिना पूर्ण आम्ही त्याची तयारी केली. तयारी केल्यानंतर आम्ही तिथे सादरीकरण केलं आणि तब्बल तिथे खूप सारे कॉम्पिटिशन आले होते आमच्यासमोर. बट त्यानंतर काय माहिती तो फर्स्ट अनुभव होता. माझ्या कोरिओग्राफीला तिथे लोकांनी खूप पसंती दिली आणि महापौर चषकची पहिली ट्रॉफी आम्हाला मिळाली त्या दिवशी. तर ती ट्रॉफी मिळत असताना तिथे आशा मंगेशकर ताई होत्या तिथे, ज्यांच्या हातचं आम्हाला ते प्राइज मिळालं. तर तिथे पार्टिसिपेशन केलं असताना मला स्टेजवर बोलवलं की हा बेस्ट कोरिओग्राफर नक्की कोण आहे ते बघण्यासाठी. तर मी स्टेजवर चढलो असताना लोकांची रिॲक्शन अशी होती की कोण आलाय हा. कारण की मी खूप साधा वागायचो, एकदम सिंपल कपडे घालून जायचो. सिंपल कपडे घालूनच स्टेजवर तसाच गेलो होतो. मला तितकं काही माहिती नव्हतं की वागायचं कसं. माझं फोकस फक्त डान्सकडे होता. स्टेजवर चढलो, सर्वांची रिॲक्शन अशीच होती. मला विचारलं की कोरिओग्राफर तुम्ही आहात का, तर तुम्ही असा डान्स काय विचार करून केला. तर मी त्यांना एक्सप्लेन केलं. तर तेव्हा मी आतून बाहेर येत असताना मी मुलांना म्हटलं का रे मी कपडे काय चुकीचे घातलेत का, विचारलं मी त्यांना. तर मुलं बोलली की सर नाही असं काहीच नाही वाटत आहे आम्हाला. तर त्या दिवशी मला कळलं की जो दिखता है वो बिकता है का बोलतात. कारण की मी दिसायला नव्हतो, माझ्या आतमध्ये टॅलेंट होता.
तर तो बाहेरही टॅलेंट आणावा त्याच्यासाठी मुलांनी मला मदत केली. तर म्हटलं की सर तुम्ही रोज आता कपडे नवीन नवीन घाला. तर आता मी त्या नवीन फाटलेल्या जीन्स ती फॅशन. तर अगोदरच्या जमान्यात सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्मच नव्हतं. तर तेव्हा आम्ही माउथ टू माउथ पब्लिसिटी होणे महत्त्वाचं आहे. त्यात जर मी असा पोशाख केलेला कोरिओग्राफर तर माझ्याकडे कोण मुलं येणार की ह्याला काय येतंय आणि काय नाही. त्यानंतर मी ठरवलं की ऑलविन तुझ्याकडे जो टॅलेंट आहे तो हिडन ठेवण्यापेक्षा तो लोकांना दिसावा. त्यासाठी मी सोशल मीडिया अकाउंट ओपन केलं. ओपन केल्यानंतर त्याच्यावर हार्डली मी 20 व्हिडिओ पोस्ट केले असतील आणि 21वा व्हिडिओ मी माझा डान्सचा टाकला. पहिल्याच व्हिडिओमध्ये चॅनल माझं वर गेलं. तेव्हा मला कळलं की ऑलविन काहीतरी वेगळं होतंय आणि तू तुझा टॅलेंट हाईड नको करूस, तू लोकांना दाखव, स्प्रेड कर. जितकं तुला देवाने दिलेलं आहे ते तितकं तू लोकांमध्ये वाढ, ते अजून वाढेल. त्या दिवसापासून मी ठरवलं आणि आम्ही सोशल मीडिया हँडलवर डेली व्हिडिओ अपलोड करायला लागलो आणि लोकांनी तसंच प्रेम दिलं. प्रत्येक व्हिडिओ माझे व्हायरल जायला लागले. तर त्या दिवसापासून ठरवलं की लोकांना चला आपण आज माझ्याकडे मला वाटतं माझे व्हिडिओ पाकिस्तानमध्ये पण बघितले जातात. तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की पाकिस्तानपर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचतात आहेत. नागपूर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली इथून मला मेसेज येत आहेत की जे लोक आमच्याकडे येऊ शकत नाहीत ते विचारतात सर ऑनलाईन क्लासेस सुरू करा. तर मग त्यांच्यासाठी आम्ही असं करतो की त्यांचे पर्सनल मेसेज आले ना तर त्यांना आम्ही फ्रीमध्ये व्हिडिओसुद्धा पाठवतो बनवून कोरिओग्राफीचे. असे बऱ्याच जणांना पाठवलेत. काही लोकांचे मेसेजेस येतात तर ते समोरून रिप्लाय पण करतात की सर तुम्ही आम्हाला लगेच रिप्लाय कसे करतायत इतके तुमचे फॉलोअर्स असून. तर आम्ही अजूनपर्यंत डाऊन टू अर्थ आहोत, राहणार, कारण की आमच्या वडिलांनी आम्हाला तसंच शिकवलं आहे. मीही माझ्या मुलांना तेच शिकवलं आहे. आणि सोशल मीडियावर आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि लोकांना डान्स काय आहे, डान्सबद्दल त्यांना सगळी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. डान्सने तुमची लाईफ वाढते, तुम्ही खूप निरोगी राहता आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आजच्या पिढीसाठी. म्हणून आम्ही सोशल मीडिया निवडलं. तर त्याच सोशल मीडियामुळे मला एक म्हणजे असा अनुभव आला की लोकांमध्ये आम्ही किती कनेक्ट झालोय. लोक आम्हाला आपलं मानायला लागलेत. तर आज मी एका माझ्या फॅनचं म्हणून नाही तर एका व्यक्तीचं नाव घेतो की सुमित गोंधळी म्हणून एक मुलगा आहे जो आमच्यापासून 800 किलोमीटर लांब राहतो. 800 किलोमीटर लांब राहून सुद्धा तो आम्हाला फॉलो करतोय इंस्टाग्रामवर. मी जसं माझ्या क्लासला पेंट केलंय तसं त्याने त्याच्या घराला पेंट केलंय. मी जसं क्लास बनवलाय तसं त्याने घर बनवलंय. आमचे जितके फॉलोअर्स आहेत ते त्यांच्या एरियामध्ये जितके आहेत ते एकत्र येऊन आमचे डान्स करतात, ते व्हिडिओज बनवतात, ते आम्हाला टॅग करतात. त्यानंतर इतकंच थांबले नाहीत ते, तर 800 किलोमीटरवरून त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला असे 10 ते 12 गिफ्ट्स पाठवले आणि त्याने मला प्रॉमिस केलं की सर मी तुमच्याकडे येईन भेटायला. आता त्या मुलाची परिस्थिती तसं बघायला गेलो तर इतकी पण श्रीमंत नाही आहे, मिडल क्लास पण नाही आहे, आपण नॉर्मल परिस्थिती आहे असं म्हटलं तर हरकत नाही. पण त्याच्यातून त्याने मला इतके सारे गिफ्ट पाठवले. माझ्या मुलांशी कोऑर्डिनेट केलं त्याने, स्पेशली अजयसोबत त्याने खूप कॉन्टॅक्ट केला. माझे फोटोज, मला काय आवडतं, सर काय घालणार आहे, सर कुठे जातात, सर कुठला परफ्यूम यूज करतात, ह्या सगळ्या गोष्टी जसं म्हणजे माझी गर्लफ्रेंड किंवा बायको करेल ते त्याने केलं. तर एखादा फॅन ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हा अनुभव मला वेगळाच आला. तर मी पण ठरवलं की चला बघा त्याच्यापेक्षा मोठं नाही पण त्याच्यासाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी करावी. तर त्याला आम्ही त्याच्या बर्थडेच्या दिवशी इथे इन्व्हाइट केलं. 10 एप्रिल आय थिंक त्याचा बर्थडे असतो. तर 10 एप्रिलला मला अजून आठवण आहे बघा, मला माझ्या घरातल्यांच्या वाढदिवस आठवण आहे. 10 एप्रिलला त्याचा बर्थडे असतो. तर 10 एप्रिल वाढदिवस मला त्याचा अजून आठवण आहे. माझ्या घरातल्यांच्या मला बर्थडे आठवण नाही आहेत. तर 10 एप्रिलला त्याला आम्ही इथे इन्व्हाइट केलं. इन्व्हाइट करून त्याचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. बट मला मोठा करायचा होता पण करता नाही आला बिकॉज त्याच दिवशी आमचं शूट होतं. माझं गाणं येणार होतं एकविरेचं आणि शूटिंगची तयारी होती. त्याच्यामुळे आम्ही त्याचा बर्थडे नॉर्मल केला. पण मी त्याला प्रॉमिस केलं होतं की कधीतरी तुला मी माझ्या गाण्यात घेणार आणि त्याच गाण्यामध्ये मी त्याला घेतलं. त्याला टेक पण मिळाला आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला ते गिफ्ट दिलं की त्याला एकदा टी व्हीवर येण्याची संधी मिळाली.
तो इतका खुश झाला. आजपर्यंत तो आमच्याशी कनेक्टेड आहे. आणि सलमान खान, शाहरुख खान हे लोक खूप मोठे आहेत, पण हा तुर्भे गावातला नवी मुंबईतला ऑल्विन पाटील आज कुठेतरी 800 किलोमीटर जाऊन बसलाय आणि कोणाच्या तरी हृदयात बसलाय. ही गोष्ट न विसरण्यासारखी आहे. आणि खरंच सुमित खूप थँक्यू की असं प्रेम करतोयस आणि आमचे जितके पण फॉलोअर्स आहेत त्यांना खूप खूप थँक्यू. असंच प्रेम करत राहा आणि सपोर्ट करत राहा. ऑल्विन सर, नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत? फ्युचर गोल्स माझे स्वतःसाठी नसून काही व्यक्तींसाठी आहेत. अरे वा. व्यक्ती माझ्यासाठी स्पेशल आहेत. ॲक्च्युली मी खूप सारे शूट्स करतो, कमर्शियल करतो, खूप सारे सॉंग्स करतो. तर ते करत असताना अगोदर मी लीड पण केलेले आहेत स्वतः. त्यानंतर जेव्हापासून मी अकॅडमी स्टार्ट केली तेव्हापासून आज 11 वर्ष जे माझ्यासोबत आहेत मुलं, तर त्यांना मला कुठेतरी पुढे न्यायचं आहे. मी स्वतःचा विचार कधीच केला नाही आणि कधी करणार पण नाही, कारण की या अगोदरही मला खूप सारे सिरियल्स होते, ऑफर यायचे, मी केलेला पण आहेत. बट अकॅडमी स्टार्ट केल्यापासून मी स्वतःचं करिअर स्टॉप केलं आणि फक्त मुलांकडे फोकस केलं. आज माझी एकच इच्छा आहे की त्या प्रत्येक मुलामध्ये तो ऑल्विन असावा. कारण की जर एक ऑल्विन तो शक्य नाही करू शकत, पण ते 10 जी मुलं आहेत, माझी 10ची टीम होती ज्यांनी माऊली परफॉर्म करायचे आणि 12 वर्षात 12 म्हणजे एका वर्षामध्ये 12 ट्रॉफीज आणलेल्या आहेत. त्या पण पहिल्या क्रमांकाच्या. अरे वा. आणि आजपर्यंत ते सॉन्ग माझं सगळ्यात हिट आहे. आणि सगळीकडे NDA टीम आणि डॉक्टर सामंत विद्यालय हे नाव आलं की प्रत्येक ग्रुप बॅकफुटला यायचा की आम्ही परफॉर्म नाही करणार कारण की हे आलं. नवी मुंबईमध्ये असा एक दरारा होता. नावाप्रमाणेच तुम्ही ऑल्विन आहात. नवी मुंबईमध्ये असा एक दरारा आणि तो अजूनपर्यंत कायम आहे. तर माझी आता शेवटची एकच इच्छा आहे की माझ्याकडे शिकणारा प्रत्येक मुलगा स्टार बनावा. प्रत्येक मुलाला स्वतःचं प्लॅटफॉर्म मिळावं, स्वतःचा फेस व्हॅल्यू मिळावा. प्रत्येक मुलगा डिरेक्टर, कोरिओग्राफर, ॲक्टर बनावा. आणि मी त्यांच्यासाठी प्रयत्न करतो. मी त्यांच्यासाठी एक सॉन्ग पण बनवलं आहे आणि प्रत्येक मुलाला मी सेपरेट लीड दिलेलं आहे. आता मी स्वतः लीड करतो, स्वतः डिरेक्शन करतो, स्वतः कोरिओग्राफी करतो आणि त्यांना शिकवतो की मी ज्या पद्धतीने करतोय तेही तुम्ही करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना मी स्क्रीन प्ले कसा बनवायचा, स्क्रिप्ट कशी लिहायची, त्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींपासून इव्हन शूटिंगसाठी काय काय लागतं, कुठली लाईट्स लागते, कुठला कॅमेरा यूज होतो, कुठे लाईट लावावी, या सगळ्या गोष्टी शिकवतोय. जेणेकरून आज उद्या भविष्यात ऑल्विन नसला तर ते 10 ऑल्विन काम करतील आणि इंडस्ट्री चालवतील. नक्कीच नक्कीच. ऑल्विन सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या द सोशल बफर चॅनलसाठी बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी इथे बोलवलात आणि इतक्या छान पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला. ॲक्च्युली मी कुठे एक्सप्रेस होत नाही लवकर, बट काय माहिती नाही कसा एक्सप्रेस झालो आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शेअर केल्यात. तर आय होप पुढच्या पिढीला हे सर्व कळेल की डान्स एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. पॅरेंट्सने मुलांना सपोर्ट करा आणि नेहमी पुढे न्या. बिकॉज डान्सला कुठल्या वेगळ्या नजरेने बघू नका. डान्स हे खूप पवित्र आहे आणि डान्समधून तुम्ही तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करू शकतात, तुम्ही हेल्दी राहू शकतात, तुमची फिटनेस बनते. तर डान्स हे खूप महत्त्वाचं आहे, तुमच्या अदर ॲक्टिव्हिटीजपेक्षा पण महत्त्वाचं आहे असं मी म्हणेन. कारण की तुम्हाला जर डान्स करून म्हणजे हॅपी होत असेल तर तुम्ही नक्कीच डान्स करावा. कारण की आपण लग्नामध्ये डान्स करतो, आपण कधी कोणाच्या असं मैतावरती डान्स करताना कोणाला बघितलंय का? नाही बघितलंय. कारण की जिथे पण हॅपीनेस असतो तिथे डान्स असतो. त्याच्यामुळे डान्स करत राहा सगळ्यांनी. आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यासाठी द सोशल बफर चॅनलचं मी खूप मनापासून आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशा छोट्या छोट्या लोकांना तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आणतात आणि लोकांपर्यंत नेतात. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अर काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबाशी त्याची.
रगत निघत तरी बी हसल शाबाशी त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा विकुणाची. आत्ताच आपण प्रसिद्ध कोरिओग्राफर ऑल्विन पाटील यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून खूप मोठे इन्स्पिरेशन मिळाले असेल. तर अशाच विविध क्षेत्रातील व्यक्तींना आपण आमंत्रित करणार आहोत द सोशल बफर पॉडकास्ट चॅनलवर आणि जाणून घेणार आहोत त्यांचे विचार, त्यांचे अनुभव आणि त्यांचा जीवन प्रवास. मनसुद्धा तुझे गोष्ट हाये पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा विकुणाची.